नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 9 फेब्रुवारी 2025। 2 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये छोटाले ढग येत आहेत आणि ह्या ढगातून पावसाची शक्यता आहे का किंवा वातावरण जे आहे ढगाळ वातावरण थोडेफार अंशतः ढगाळ वातावरण हे वाढू शकेल की अशी आपल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती आहे थोडीफार प्रमाणामध्ये। कारण सध्या जर पाहिलं आपण तर शेतकऱ्यांची सुगी आलेली आहे, म्हणजे आपल्या पिकांची सुगी आहे आता, म्हणजे पीक जे आहेत ते काढणीला आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस जर आला अवकाळी पाऊस तर ह्या परिस्थितीमध्ये पिकाचे वाटोळे होते जास्त, म्हणजे जास्त नुकसान होते ह्यामध्ये। तर म्हणजेच आज 9 तारीख आहे, 9 आणि 10, 11 2-3 दिवसामध्ये ढगाळ वातावरण, अंशतः ढगाळ वातावरण आहे शेतकरी मित्रांनो। त्यामध्ये हे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये मात्र मराठवाड्यातून थोडेफार जास्त प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे। पण अशामध्ये पावसाची शक्यता कुठेही पावसाची शक्यता नाही। तुम्ही निश्चित राहा शेतकरी मित्रांनो, कुठेही पावसाची शक्यता नाही, क्वचित काहीच भाग वगळता सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता नाही या वातावरणामध्ये। आणि आपण तुम्हाला तसा अंदाज मी तुम्हाला 5 तारखेला सुद्धा दिलेला होता की 18 तारखेपर्यंत वातावरण हे आपल्या राज्यामध्ये कोरडे राहणार आहे, कुठेही पावसाची शक्यता नाही, अशा प्रकारचे तुम्हाला अंदाज मी 5 तारखेला दिलेला होता। त्याप्रमाणेच वातावरण आहे, 18 तारखेपर्यंत कुठेही पावसाची शक्यता नाही आपल्या राज्यामध्ये। त्यामध्ये विदर्भामध्ये असेल, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे विभाग आणि नाशिक विभागमध्ये, या चारही विभागामध्ये पावसाची शक्यता 18 तारखेपर्यंत कुठेही नाहीत। आपल्या शेतकऱ्यांनी जे आहे ते कामं जे आहेत आपले नियोजन पद्धतीने करायचे आहेत, कारण या ढग दिसून जरी आलेले आहेत तर त्यामध्ये पावसाची शक्यता नाही। आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। मात्र 18 तारखेपासून पुढे त्याच तुम्हाला अंदाजामध्ये सांगितलं, मी 5 तारखेच्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 18 तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे। तसे आता 21 तारखेला पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, अवकाळी पावसाचे वातावरण। 21, 22, 23 तारीख या 21, 22, 23 तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। परत अजून ह्याच्यामध्ये कितपत वाढ होणार किंवा कमी होणार, म्हणजेच आपण जे आता अंदाज दिला आहे 21, 22, 23 तारखेला पावसाची शक्यता, तर यामध्ये तुम्हाला अजून म्हणजे मोठा किती बदल होईल याच्या संदर्भात अंदाज मी तुम्हाला पुढे अजून 2-3 दिवसांनी देणार आहे। म्हणजे कन्फर्म पूर्ण होणार की आपण इथे पाऊस किती प्रमाणामध्ये पडू शकेल किंवा नाही पडू शकेल, आपण सांगू शकेल की या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा त्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही, आपण असं सांगू शकेल। पण तोपर्यंत म्हणजे एकंदर पाहिलं आपण तर 21, 22, 23 तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे आणि अवकाळी स्वरूपामध्ये। आणि ते अवकाळी पाऊस जो असतो की थोडा जरी पाऊस आला तर अवकाळी, तर त्यामध्ये थोडेफार जास्त प्रमाणामध्ये नुकसान होते। कारण सध्या आपल्या जर शेतकरी बांधवांची जे आहे ते पिकं जे आहे ते काढणीला आले आहेत, काढणीला आणि ज्वारी ही उपटणी, काढणी आणि म्हणजे हरभरा हे पिकं आलेली आहेत। अशा परिस्थितीमध्ये 21, 22, 23 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता आहे। आणि पुढे आपण 7, 8, 9 तारखेला म्हणजेच मार्चमध्ये, त्यामध्ये मात्र मोठ्या पावसाची शक्यता आहे। मार्चमध्ये एक मोठा पाऊस पडणार आहे, फेब्रुवारीमध्ये मात्र एक साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे फेब्रुवारीमध्ये, आणि सर्वत्र अशा मोठ्या स्वरूपामध्ये किंवा कुठेही जास्त मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही। मात्र मार्चमध्ये मात्र मोठ्या पावसाची एक शक्यता आहे। आणि त्यामध्ये मार्चमध्ये म्हणजे 8 तारीख, 8, 9, 10 तारखेला किंवा 7 तारखेपासूनच पावसाची शक्यता होऊ शकते। म्हणजे मार्चमध्ये 7, 8, 9, 10, 11 या तारखेला मात्र मोठ्या पावसाची शक्यता आहे। हा झाला आपला अंदाज। तर आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।